शहरातील शिवभोजन थाळीचं अनुदान रखडलंय। 2 महिन्यांपासून शासनाकडून अनुदानच मिळालं नाहीये। धुळे शहरामध्ये जवळपास 33 शिवभोजन थाळी केंद्र आहेत। गरजू लोकांना अत्यल्प दरात पोटभर अन्न मिळावं या हेतूने शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आलं होतं, परंतु 2 महिन्यांपासून अनुदान रखडल्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालवणं आता कठीण होत चाललंय। धुळे शहरामध्ये जवळपास 33 शिवभोजन थाळी केंद्र आहेत। मार्च महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। राज्य शासनाच्या वतीनं गरिबांसाठी कमी खर्चामध्ये अल्प दरामध्ये शिवभोजन थाळीचं निर्माण करण्यात आलेलं होतं। शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अतिशय 10 रुपयामध्ये लोकांना पोटभर जेवण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जवळपास धुळे जिल्ह्यामध्ये 40 शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले होते, परंतु मार्च महिन्याच्या अनुदानानंतर जवळपास 2 महिने झाले आहेत। शिवभोजन थाळीच्या केंद्रांच्या संचालकांना अद्याप अनुदान प्राप्त झालं नाही, त्यामुळे अनेक अडचणींना या केंद्र चालकांना सामोरं जावं लागत आहे। आणि एकीकडे नागरिकांच्या देखील मागण्या आहेत की शिवभोजन थाळी जी आहे ते गरिबांसाठी आहे व 10 रुपये त्यांना पोटभर अन्न मिळतं, ते शासनाच्या वतीने ही योजना बंद पडायला नको अशी मागणी नागरिकांना केली जात आहे। कॅमेरामॅन पवनसह विशाल ठाकूर, लोकशाही धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।